स्पिरिच्युअल माणसं म्हणजेच आध्यात्मिक माणसं श्रीमंत होऊ शकत नाही. मी एकतर आध्यात्मिक होऊ शकतो किंवा शकते, किंवा मी श्रीमंत किंवा पैसेवाली किंवा पैसेवाला होऊ शकतो. हे लिमिटिंग बिलीफ तुमच्यामध्ये सुद्धा आहे का? तर तुमची मनी फ्रिक्वेन्सी बॅलन्स होणार नाही. तुमच्याकडे पैसा सहज सहज अट्रॅक्टही होणार नाही. आला तर तो टिकणार नाही, कारण की हे लिमिटिंग बिलीफ तुम्हाला मनी एनर्जी बरोबर अलाइन करणार नाही. तर हेच लिमिटिंग बिलीफ, हेच मिथ आज आपण रिवायर करणार आहोत आणि याच्यातनं रिलीजही करणार आहोत. तर तुम्ही सगळे तयार आहात का? टाईप एम इन द चॅट बॉक्स, कमेंट बॉक्स, म्हणजे मला कळेल की तुम्ही सगळेजण आजच्या या पॉवरफुल हिलिंगसाठी रेडी आहात. तुमच्याही मनात असा कधी विचार आलाय का की मी जर का स्पिरिच्युअल झाले किंवा झालो, मी खूप अगदी ध्यान धारणा, नामस्मरण, देव असं जर का केलं तर माझ्याकडे पैसा असणं ही योग्य नाही, मी त्या डिवाइन एनर्जीशी कनेक्ट होऊ शकणार नाही, किंवा मला आध्यात्मिक मार्गावर जायचं आहे तर मला हा सगळा लोभ पैशाचा पुढे जाण्याचा हा सगळा लोभ मला सोडावा लागेल, तरच माझी आध्यात्मिक प्रगती होऊ शकेल. जर का असा कुठलाही विचार तुमच्या मनात आला असेल याच्या आधीही, तर तो विचार एक एनर्जी आहे. एव्हरीथिंग इज एनर्जीच्या नियमाप्रमाणे हाही विचार एक ऊर्जा आहे. आपण आज याच विचारापासून क्लॅरिटी घेणार आहोत आणि ही नकारात्मक ऊर्जा ही रिलीज करणार आहोत. अनेक स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक लोकांच्या मनात हे बिलीफ्स असतात की जास्त श्रीमंती, जास्त पैसा म्हणजे जास्त मोह म्हणजे त्या डिवाइन एनर्जीपासनं, युनिव्हर्सपासनं डिस्कनेक्शन होण्याचा त्रास. आणि त्यामुळे मग ते असं ठरवतात की पैसा वाईट आहे, श्रीमंत लोक चांगली नसतात, त्यांना आध्यात्मिकतेची किंवा स्पिरिच्युअलिटीची जाणीव नसते. स्पिरिच्युअल लोकांनी, ज्यांना अध्यात्मात प्रगती करायची, त्यांनी साधं राहावं, साधं साधं खावं प्यावं, त्यांनी जास्त पैशाचा मोह करू नये, सेवा सर्व्हिस करायची असेल तर पैसे घेऊ नयेत. सगळ्यात आधी तर बघूयात हे बिलीफ्स आले कुठून. हे बिलीफ्स आले ते म्हणजे समाजाकडनं, लहानपणी ऐकलेल्या बऱ्याचशा गोष्टींमधनं, आणि तसंच स्वतःच्याही मनात एक अडॉप्ट केलेला पॅटर्न असतो. या सगळ्यातनं एक स्वतःच्या मानसिक धारणा तयार झालेल्या असतात, समजुती तयार झालेल्या असतात त्याच्यातनं. तर या सगळ्या समजुती, या धारणा रिलीज करूयात. तर सगळ्यात आधी तुमचं स्वागत आहे. माझं नाव अमृता सुरदास, मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे. या आपल्या अमृता सुरदास नावाच्या चॅनलवर तुम्हाला होपनोपोनो, EFT, माइंड प्रोग्रामिंग सारखे बरेच व्हिडिओ बघायला मिळतील. आणि हा सब्जेक्ट किंवा हा टॉपिक आज घेऊन येण्यामागचं कारण म्हणजे आपल्या लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम मध्ये प्रणव उपासना, सोहम साधना आणि आता आत्मदर्शन असे तीनही आध्यात्मिक प्रगतीसाठी किंवा तुमचं ध्यानाच्या मार्गात सहज सोपं तुम्हाला करता येईल, रोजचं रुटीन सांभाळून, रोजच्या सगळ्या गोष्टी सांभाळून, असे हे आपले तीनही प्रोग्राम आहेत. तर ते 3 प्रोग्राममध्ये ज्या ज्या गोष्टींमध्ये माझ्या कम्युनिटी मेंबर्सला अतिशय चांगला फरक जाणवला, त्यांचं डिवाइन कनेक्शनही स्ट्रॉंग झालं आणि पैसाही चांगला बॅलन्स झाला, तर तोच फायदा तुम्हालाही मिळावा यासाठी आजचा व्हिडिओ आहे. जेणेकरून नेमकं पैसा आणि स्पिरिच्युअलिटी हे गणित कुठे चुकतंय, कुठे बरोबर येऊ शकतं, हे तुम्हालाही समजेल. चला तर सुरू करूयात. सगळ्यात आधी महत्वाचं सत्य किंवा महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा वाईट नाही. येस, पैसा वाईट नाही. स्पिरिच्युअल व्यक्ती किंवा आध्यात्मिक व्यक्ती हा विचार करायला लागते, किंवा ज्याला आयुष्यातनं फ्रस्ट्रेशन आलंय, नकोच आता सगळं, ह्याच्यात काही राम नाही, मी कितीही प्रयत्न केले तरी आयुष्यात काही प्रगती नाही, अशी व्यक्ती फ्रस्ट्रेट होऊन म्हणजे निराश होऊन अध्यात्माच्या मार्गाकडे वळते. हा, किती जणांना हे पटतंय? टाईप ए इन द चॅट बॉक्स अग्री, की नातेसंबंधातही काही अर्थ नाहीये, पैशातही काही अर्थ नाहीये, कितीही प्रयत्न केले तरी या सगळ्यामध्ये अपयश येतंय. आता शेवटचा मार्ग म्हणजे ध्यान धारणा करणे, त्या डिवाइन बरोबर कनेक्शन जोडणे, आणि यामुळे त्यांच्या मनात ही धारणा तयार होते की पैसा वाईट आहे. खरं तर पैसा वाईटही नाही आणि पैसा चांगलाही नाही. पैसा एक ऊर्जा आहे. इट्स अँड एनर्जी, अ पॉवरफुल एनर्जी. पैसा ही एक ऊर्जा आहे आणि ती अतिशय सेन्सिटिव्ह एनर्जी असते. बघा, इथे एक मी उदाहरण देते. जसा डॉक्टरांच्या हातात जो सर्जरी नाईफ असतो, जो चाकू असतो, त्याने एखाद्याचा जीव वाचतो, तसाच तो जर का गुन्हेगाराच्या हातात गेला तर एखाद्याचा जीव जाऊही शकतो. तसंच पैशाचंही आहे. पैसा तुमचं कॅरेक्टर बदलत नाही, तुमचं कॅरेक्टर ॲम्प्लिफाय करतं, चांगल्या प्रकारे डेव्हलप करतं. स्पिरिच्युअलिटीच्या बाबतीत इथे मी थोडंसं समजून
गरजेचं समजते. कारण की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की मला ध्यानधारणा करायला हवं, पण मला वेळ मिळत नाही. माझं ऑफिस आहे, मुलं लहान आहेत, घरातल्या जबाबदाऱ्या आहेत, सकाळची वेळ सुटेबल नसते अमृता. मग दुपारच्या वेळात काही ध्यानधारणा करू नये असं म्हणतात. संध्याकाळी तर शक्यच नसतं. या सगळ्यामध्ये स्पिरिच्युअलिटी राहून जाते. आध्यात्मिक प्रवास अर्धवट सुटतो किंवा त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी येत नाही. तुमचंही असंच होतं का? टाइप एस इन द चॅट बॉक्स. तर बघा, स्पिरिच्युअलिटीचा खरा अर्थ आहे त्या स्पिरिटची रियालिटी, म्हणजेच त्या सोल एनर्जीची आत्ताची रियालिटी काय आहे ती सांभाळत सांभाळत त्या डिवाइनशी कनेक्शन बिल्ड करणे. मग तुमचा रोल जो कुठला असेल, तुम्ही एक मुलगा, मुलगी, सून, त्याच्यानंतर आई असाल, बहीण असाल, वडील असाल, भाऊ असाल, मित्र असाल, मैत्रीण असाल, हे सगळे रोल तुम्हाला निभवायचे आहेत. कारण की हे रोल देऊनच तर हा माणसाचा जन्म मिळालेला आहे. त्यामुळे हे रोल निभवता निभवता त्या डिवाइनशी कनेक्शन तयार करायचं आहे. मग ऑफिस एम्प्लॉई आहात तर त्या ऑफिसमधला त्या एम्प्लॉईचा रोलही निभवायचा आहे आणि तो रोल 100% निभवूनच त्या स्पिरिच्युअल एनर्जीशी, त्या डिवाइन एनर्जीशी कनेक्शन तयार करायचं आहे. याला म्हणतात खरी स्पिरिच्युअलिटी. आहे ते कर्म, आहे ते काम न करता किंवा त्या कामाचं बर्डन घेऊन तेही व्हायला पाहिजे आणि आता माझी स्पिरिच्युअल प्रॅक्टिसही माझी अर्धवट राहायला नको, असे टिकमार्क्स करून काहीही होणार नाही. ते फक्त टिकमार्क्स झाले. त्यापेक्षा शांत चित्ताने जिथे जमेल, जसं जमेल तसं त्या डिवाइनशी कनेक्शन बिल्ड करणं, याच्याने जास्त स्ट्रॉंग एनर्जी तयार होईल, आध्यात्मिक प्रगतीही होईल. तर स्पिरिच्युअलिटी म्हणजे कॉन्शियसनेस, जागृत अवस्थेत राहणं, प्रेझेंट मोमेंटमध्ये, तसंच अवेअरनेसमध्ये राहणं. युनिव्हर्स आपल्याशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधत असतं. तो संवाद समजला पाहिजे, याला म्हणतात स्पिरिच्युअलिटी. आणि हा कधी समजेल? जेव्हा आपण आपल्या रोजच्या रुटीनमध्ये स्थिर असू. आपल्या कामाचं बर्डन आपल्या स्पिरिच्युअल लाईफमध्ये येऊ देणार नाही आणि आपल्या स्पिरिच्युअल लाईफचं बर्डन कामावर येणार नाही. तेव्हा हा अवेअरनेस जास्त वाढेल. स्पिरिच्युअलिटी म्हणजे प्रेम, अगदी अनकंडिशनल प्रेम. तसंच कंपॅशनेट म्हणजेच काय? करुणा, स्वतःविषयी, इतरांविषयी. हा खरा अर्थ आहे स्पिरिच्युअलिटीचा. स्पिरिच्युअलिटी म्हणजे सर्व्हिस. जसं की तुम्ही माझे व्हिडिओ एकमेकांना शेअर करून जी सर्व्हिस करता ती. स्पिरिच्युअलिटीचा कुठेही असा अर्थ होत नाही की गरिबी. अनेक लोक गरिबीला स्पिरिच्युअलिटी समजतात. जो गरीब व्यक्ती आहे तो जास्त आध्यात्मिक होऊ शकतो असं समजतात. प्रत्यक्षात युनिव्हर्समध्ये अबंडन्स आहे. युनिव्हर्स समृद्धीचं प्रतीक आहे. झाडं आहेत, पानं, फळं, फुलं, कितीही काहीही प्रॉब्लेम्स आले तरी परत परत ती समृद्धी युनिव्हर्स देत राहतं माणसाला. या पृथ्वीवर या सगळ्याचा अबंडन्स आहे. झाडं अबंडन्स मध्ये वाढतात, निसर्ग अबंडन्स मध्ये जगतो. निसर्ग त्याच्या त्याच्या नियमानुसार त्या त्या गोष्टी युनिव्हर्समध्ये, पृथ्वीमध्ये द्यायला सुरुवात करतो. तिथे कुठेही हातचाट ठेवलेला नसतो. मग माणसानं समृद्धी का नाकारावी? का अबंडन्स नाकारावा? इथे जर का तुम्ही हीलर असाल, कोच असाल, प्रोफेसर, टीचर असाल किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये काहीही काम करत असाल, तर पैसा तुम्हाला ताकद देतो या सगळ्या मार्गांवर व्यवस्थितरित्या चालण्याची आणि अनेक लोकांना या प्रवासात इन्व्हॉल्व करण्याची. खूपशा स्पिरिच्युअल लोकांना हा गिल्ट असतो, पर्टिक्युलरली मनी गिल्ट असतो की मी सर्व्हिस देत नाहीये जर का मी पैसे घेतोय किंवा पैसे सारखे सारखे मागतोय किंवा मागते. लक्षात घ्या, हा एनर्जी एक्सचेंज आहे. तुम्ही जी डिवाइन कडनं एनर्जी घेतलीत, तुम्हाला जे चॅनल म्हणून डिवाइननी निवडलं ते तुम्ही एक्सचेंज करता आणि त्याचा स्वरूप म्हणून जो पैसा घेतला जातो ते आजकालच्या युगातलं एनर्जी एक्सचेंज आहे. तेव्हा अबंडन्स रिसीव्ह करणं हेही स्पिरिच्युअलिटीचंच प्रतीक आहे. तो घेता आला पाहिजे अबंडन्स. तर हे जे गिल्ट येतं ना की मी आध्यात्मिक आहे तर मी स्पिरिच्युअल होऊ शकत नाही किंवा स्पिरिच्युअलिटी आणि माझं कनेक्शन तयार होऊ शकत नाही, तर हे आता आपण होपोनोपोनोद्वारे रिलीज करूयात. सो एक दीर्घ श्वास घेऊयात. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश सोडायचं आहे, अतिशय सावकाश. हँड्स ऑन युअर हार्ट, हृदयावर हात ठेवायचा आहे. श्वास फील करायचा आहे. डोळे बंद केलेत तरी चालेल आणि हे फील करायचं आहे. डिअर मनी, आय एम सॉरी. मला आध्यात्मिक प्रगती करायची आहे म्हणून मी तुला वाईट म्हणत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. मला पैसा आणि स्पिरिच्युअलिटी या दोन्हीपैकी एक निवडावं लागेल असा लिमिटिंग बिलीफही मनात आणलेला आहे.
थँक्यू सो मच या व्हिडिओमुळे आणि या स्पिरिच्युअल आध्यात्मिक प्रवासामुळे मला हे अवेअरनेस मिळालं यासाठी. थँक्स टू होपोनोपोनो माझं हे गिल्ट आज मी रिलीज करत आहे. मी आध्यात्मिकही असू शकते किंवा शकतो आणि मी श्रीमंतही असू शकतो किंवा असू शकते. पैसा आणि स्पिरिच्युअलिटी एकत्र असू शकते. या नवीन बिलीफसाठी थँक्यू सो मच. अँड आय लव्ह मनी, आय लव्ह स्पिरिच्युअलिटी, आय लव्ह डिवाइन कनेक्शन आणि या सगळ्याचा मी प्रेम आणि आदर करत आहे. डिअर डिव्हिनिटी, डिअर मनी, आय एम सॉरी दोन्हीमध्ये हा संभ्रम निर्माण करण्यासाठी. प्लीज फॉरगिव्ह मी. माझ्या मनात हा संभ्रम आल्यामुळे ना मी आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करू शकत आहे ना पैसा कमवण्यात. अँड थँक्यू सो मच. मला या दोन्हीचाही संतुलन, बॅलन्स कसा साधायचा हे आज कळालं यासाठी. आय लव्ह मनी अँड आय लव्ह स्पिरिच्युअलिटी. टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सावकाश सोडायचं आहे. हँड्स. मस्त. हे होपोनोपोनो हिलिंग तुमच्यासाठी तुमचं मनी गिल्ट आणि स्पिरिच्युअलिटी गिल्ट रिलीज करण्यासाठी होतं. हे तुमच्यापर्यंत पोहोचलंय हे मला कसं कळेल? जेव्हा तुम्ही कमेंटमध्ये डन असं लिहाल तेव्हा. लक्षात ठेवा, हे नवीन विचार आजच तुमच्या सबकॉन्शियसमध्ये इम्प्लांट करा. पैसा म्हणजे पाप नाही, पैसा वाईट नाही. मी आध्यात्मिक आणि पैसा या दोघांचंही बॅलन्स करू शकते किंवा शकतं. अबंडन्स हा आपल्या सगळ्या जणांचा जन्मसिद्ध हक्क आहे. युनिव्हर्सनी आपल्याला तो घेऊनच पाठवलेला आहे. जेव्हा आपण हा अबंडन्स स्वीकारतो तेव्हा इम्पॅक्ट, स्पिरिच्युअलिटी या सगळ्याचा प्रचार प्रसार अनेक पटीनं वाढायला सुरुवात होते. जर का तुम्हालाही मनी ब्लॉक्स, तुमचे स्पिरिच्युअल मनी ब्लॉक्स किंवा हे जे असे लिमिटिंग बिलीफ आहेत पैशाला घेऊन, प्रगती अबंडन्सला घेऊन, तर हे रिलीज करायचे असतील तर मी इन्व्हाइट करते माझ्या अपकमिंग 2 दिवसाच्या EFT टॅपिंग फॉर मनी या वर्कशॉपमध्ये. या वर्कशॉपमध्ये तुम्ही आत्ता जसं होपोनोपोनो केलं त्याच्याही पेक्षा नेक्स्ट लेवल आपण EFT टॅपिंग करतो, जेणेकरून तुमचे हे मनी ब्लॉक्स रिलीज व्हायला मदत होते. स्पिरिच्युअलिटीचा खरा अर्थ तर कळालेला आहे, पण त्या एनर्जीमध्ये, बॅलन्स्ड एनर्जीमध्ये जाण्यासाठी टॅपिंग आपल्याला अतिशय प्रभावीपणे मदत करतं. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या 2 दिवसाच्या वर्कशॉपची लिंक आहे. तुम्ही त्या लिंकवरनं रजिस्ट्रेशन करू शकता. थँक्यू सो मच या व्हिडिओला लाईक करण्यासाठी, कमेंट्स करण्यासाठी, कारण की तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. भेटूया अशाच एका हिलिंग, टॅपिंग आणि होपोनोपोनो व्हिडिओ सहित. या व्हिडिओमध्ये मी होपोनोपोनो दिलेला आहे. EFT टॅपिंग फॉर मनी चा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही वर्कशॉपमध्ये येऊ शकता. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ कुठल्या तरी तुमच्या अशा मित्रमैत्रिणींना किंवा अशा व्यक्तींना शेअर करा ज्यांचं असं मत आहे की आध्यात्मिक प्रगती पैसे असतील तर होत नाही. थँक्यू.